नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल DRX कुणाल मानेमध्ये। आज आपण बोलणार आहोत एका अशा महत्त्वाच्या विषयावर जो खूप लोकांना होतो, पण गैरसमजुतीमुळे आणि लाजेकाजेमुळे लोक ते लपवतात। तो म्हणजे फंगल इन्फेक्शन। फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय, ते का होते, त्याची लक्षणे, उपचार आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हेच आपण आज या व्हिडिओमधनं सविस्तर पाहणार आहोत। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याविषयी योग्य ती माहिती घेता येईल। चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं म्हणजे फंगल इन्फेक्शन म्हणजे काय। आपल्या आजूबाजूला, हवेत, मातीमध्ये, झाडांवर, अगदी आपल्या शरीरावर देखील लाखो प्रकारचे फंजाई असतात। त्यापैकी काही आपल्याला हानिकारक नसतात, पण काही वेळा आपल्या शरीरावर हे जास्त वाढू लागले की यातून आपल्याला संक्रमण म्हणजेच इन्फेक्शन होऊ शकते। यालाच आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो। हे प्रामुख्याने त्वचेवर, केसांमध्ये, नखांमध्ये, तोंडात, गुप्तांगाजवळ किंवा शरीरामधल्या ओलसर भागांमध्ये दिसून येतात। दुसरं म्हणजे फंगल इन्फेक्शन का होते। पहिलं म्हणजे जास्त घाम येणे। जास्त घामामुळे आपली त्वचा नेहमी ओलसर राहते आणि तिथे फंगस जास्त वाढण्याची शक्यता असते। दुसरं म्हणजे स्वच्छतेची कमतरता। आपल्या शरीरामध्ये योग्य स्वच्छता न ठेवल्यामुळे फंगस वाढू शकतो। तिसरं म्हणजे जास्त टाईट कपडे वापरणे। टाईट कपड्यांमुळे आपल्या शरीरामध्ये हवा खेळती राहत नाही। मुख्यतः आपण जे सिंथेटिक कपडे वापरतो त्यामुळे असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। चौथं म्हणजे इतरांचा टॉवेल, कपडे, कंगवा यांचा वापर करणे, यामुळे फंगल इन्फेक्शन पसरू शकते। पाचवं म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी असणे। मुख्य म्हणजे ज्यांना HIV, डायबिटीस किंवा शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर कमी असणे, यामुळे त्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका खूप लवकर संभवतो। सहावं म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा स्टेरॉइड्सचा जास्त वापर करणे। अँटीबायोटिक्स आणि स्टेरॉइड्स जास्त वापरल्यामुळे आपल्या शरीरामधील नैसर्गिक बॅलन्स हा बिघडू शकतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढते। म्हणूनच हे फक्त घाण किंवा स्वच्छतेशी संबंधित नाही, तर इम्युनिटीशी खूप जोडलेले आहे। तिसरं म्हणजे फंगल इन्फेक्शनची नेमकी लक्षणे काय। पहिलं म्हणजे आपल्या शरीरावर लालसर किंवा गोलसर असे पुरळ येणे। दुसरं म्हणजे आपल्या शरीरावर जिथे इन्फेक्शन झालेलं असेल त्या जागेवर प्रचंड खाज येणे। तिसरं म्हणजे इन्फेक्टेड जागेवरची त्वचा ही पूर्णपणे सोलून निघणे। चौथं म्हणजे शरीरावर पांढरे किंवा लाल प्रकारचे डाग दिसणे। पाचवं म्हणजे आपली नखे पिवळे पडणे किंवा कुमकुवत होऊन तुटणे। सहावं म्हणजे तोंडामध्ये पांढरे ठिपके येणे म्हणजेच ओरल थ्रश। सातवं म्हणजे महिलांमध्ये वजायनल इचिंग होणे किंवा व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण जास्त वाढणे। पुरुषांमध्ये गुप्तांगामध्ये खाज व लालसरपणा येणे किंवा मांड्यांमध्ये लालसर किंवा काळेशे डाग येणे। अशी लक्षणं जर आपल्या शरीरामध्ये कुठेही दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। पुढे बघूयात फंगल इन्फेक्शनचे प्रकार। पहिलं म्हणजे रिंगवर्म्स, जे आपल्या शरीरावर गोल गोल लालसर असे डाग येतात आणि त्याला प्रचंड प्रमाणात खाज सुटते। दुसरं म्हणजे ॲथलीट्स फूट्स, पायांच्या बोटांमध्ये प्रचंड प्रमाणात खाज सुटते आणि दुर्गंध येते। तिसरं म्हणजे यीस्ट इन्फेक्शन, जो महिलांमध्ये होतो। महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्ज आणि खाज या दोन गोष्टींचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते। चौथं म्हणजे ओरल थ्रश, ज्यामध्ये आपल्या तोंडामध्ये पांढरे टिपके आणि जिभेवर देखील पांढरे डाग येतात। पाचवं म्हणजे नेल फंगस, ज्यामध्ये आपली नखे पिवळे पडून कमजोर होऊन सहजपणे तुटणारी होतात। असे जे हे प्रकार आहेत हे खूप कॉमन आहेत आणि पटकन एकमेकांमध्ये सहजपणे पसरतात। पुढे बघूयात फंगल इन्फेक्शनचे नेमके उपचार कोणते। तुम्ही म्हणाल फंगल इन्फेक्शनचे उपचार नेमके कसे करावे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून चुकीच्या क्रीम्स, मार्केटमध्ये मिळणाऱ्या स्टेरॉइडल क्रीम्स यांचा वापर करू नये, कारण त्याने तुमची खाज तर कमी होईल, पण तुमचं इन्फेक्शन पूर्णपणे बिघडलेलं असेल, ज्यामुळे ठराविक वेळेनंतर इन्फेक्शन दुप्पटपटीने वाढण्याची दाट शक्यता असते। अशा प्रॉब्लेम्समध्ये
आपण नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने डस्टिंग पावडर्स ज्या की फंगल साठी वापरल्या जातात किंवा स्पेसिफिक असे अँटी फंगल ऑइंटमेंट किंवा क्रीम्स या वापरल्या पाहिजे आणि काही गंभीर केसेसमध्ये अँटी फंगल टॅबलेट्स किंवा कॅप्सूल यांचा देखील वापर केला जातो. म्हणूनच फंगल इन्फेक्शनच्या केसमध्ये घेतलेले उपचार अर्धवट सोडू नका आणि पूर्ण कोर्स घ्या. मग तो आठवड्याचा असेल, 15 दिवसाचा असेल किंवा महिन्यांचा असेल. त्यामुळे आपल्याला झालेले फंगल इन्फेक्शन लवकरात लवकर पूर्णतः बरे व्हायला मदत होते. सोबतच आपण बघूया फंगल इन्फेक्शन साठी घरगुती उपचार. आपली त्वचा नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवणे. दुसरं म्हणजे रोजच्या वापरात कॉटनचे सैल कपडे घालणे. तिसरं म्हणजे आपला टॉवेल, आपले कपडे, आपला कंगवा कोणाशीही शेअर न करणे. चौथं म्हणजे आपल्या रोजच्या वापरात असणारे इरिटेटिंग साबण, फेस वॉश यांचा वापर बंद करणे आणि आपल्या रोजच्या वापरात अँटीफंगल सोप्स किंवा अँटीफंगल फेस वॉश यांचा वापर सुरू करणे, ज्यामुळे आपल्याला फंगस सारख्या बॅक्टेरियाचा धोका राहणार नाही आणि आपल्या शरीरावर फंगल इन्फेक्शन होणार नाही. पाचवं म्हणजे लसूण, हळद, नारळ तेल यांच्यामध्ये देखील अँटीफंगल गुणधर्म आहेत, पण हे फक्त सपोर्टिव्ह आहेत, मुख्य ट्रीटमेंट नाही. पुढे बघूयात फंगल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी काय करावे. पहिलं म्हणजे स्वच्छ आणि नीट आंघोळ करणे. ज्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका असतो किंवा ज्यांना सहजपणे कुठलेही स्किन इन्फेक्शन होत असतील तर त्यांनी किमान दिवसातून 2 वेळा तरी आंघोळ केली पाहिजे. सोबतच तुम्ही त्यामध्ये कीटोकोनाझोल सोप देखील वापरू शकता, ज्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा मिळेल. दुसरं म्हणजे घाम आल्यानंतर त्वचा स्वच्छ आणि कोरडी पुसणे, की ज्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शनचा धोका राहणार नाही. तिसरं म्हणजे कॉटनचे सैल किंवा लूज कपडे वापरणे आणि सिंथेटिक कपड्यांचा वापर बंद करणे. टाईट कपडे घालणे हे देखील टाळणे. चौथं म्हणजे आपले टॉवेल, आपला अंथरूण, आपला कंगवा इतरांसोबत शेअर न करणे, की ज्यामुळे एकमेकांचे संक्रमण एकमेकांना होणार नाही. पाचवं म्हणजे आपल्या शरीराचा कुठलाही भाग सतत ओलसर किंवा ओला राहता कामा नये, की ज्यामुळे तिथे फंगल इन्फेक्शन वाढण्याचा धोका राहणार नाही. सहावं म्हणजे ज्या लोकांना डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल त्यांनी आपली शुगर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणे. तर मित्रांनो, फंगल इन्फेक्शन एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. तुम्हाला जर कुठे अशी लक्षणं आढळत असतील किंवा आपल्याला वाटत असेल की आपल्या शरीरामध्ये फंगल इन्फेक्शनची सुरुवात झाली किंवा असे काही सिम्पटम्स आपल्या शरीरावर, आपल्या त्वचेवर दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केल्यास ती आपल्या शरीरावर वेगाने पसरत जाते आणि दीर्घकालीन त्रास देते. त्यामुळे असे काही प्रॉब्लेम झाल्यास योग्य वेळी आपल्या डॉक्टरांचा किंवा आपल्या विश्वासू फार्मासिस्टचा सल्ला घेणे, कारण हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला अनुभव आणि आपल्याला काय वाटते त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणूनच आपल्या आरोग्याशी संबंधित आणखी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.